जे सत्तेत आले पारकर आणि नाईक आणि त्यांची टीम, त्यांनी गेल्या आता 6 महिने पूर्ण होत आले तरी स्वतःच्या हिमतीवर एकही रुपया आणलेला नाही. आणि असताना यांचं जे प्लॅनिंग आहे त्याचा पहिला भ्रष्टाचाराचा प्लॅनचा नारळ यांनी फोडलेला आहे, श्री गणेश किल्लेला आहे. आणि तो आम्ही सर्वांनी तेव्हाही सांगितलं होतं जेव्हा विरोधात आम्ही बसल्यानंतर की चांगल्या कामाला आमचा पाठिंबा राहील आणि जर चुकीचं काम असेल तर ते आम्ही करू देणार नाही आणि ते जनतेसमोर आणू. आणि याच्यातला भ्रष्टाचाराचा श्री गणेश म्हणजे करायचा आहे भ्रष्टाचार, त्याचं पुराव्यानिशी आपल्या माध्यमातून कणकवलीकरांना समजावं म्हणून ही पत्रकार परिषद आहे. वस्तुतः असं झालंय की मी तुमच्याकडे हे सगळे कागद देणार आहे. कणकवली नगरपंचायतचं त्यांनी आता एक टेंडर काढलंय की अपॉइंटमेंट ऑफ कन्सल्टंट फॉर प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजमेंट सपोर्ट फॉर कणकवली वॉटर सप्लाय अँड अंडरग्राउंड सेवरेज स्कीम. म्हणजे एक पूरक पाणी नळ योजना करायची आणि त्यानंतर अंडरग्राउंड स्कीमचा डीपीआर बनवायचा. आता ह्या अंडरग्राउंड स्कीमसाठी पहिला गोष्ट म्हणजे कणकवली शहराची पाणी पुरवठा योजना आहे ती प्रतिमानशी प्रतिदिन 135 लिटरची झाली पाहिजे आणि ती झाल्यानंतर अंडरग्राउंड स्कीम शासनाच्या निकषाप्रमाणे आणता येते. आणि म्हणून याची पूर्वतयारी कणकवली नगरपंचायतीने याच्या आधी हा ठराव देतो फेब्रुवारी 17चा याच्यासाठी याच्यातली शासनाची नियुक्त एक्सपर्ट पीएमसी जो डीपीआर आणि इस्टिमेट बनवलं पाहिजे यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण एमजीपी सिंधुदुर्ग यांना आदेश देण्यात आले होते. या आदेशान्वये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणजे एमजीपीने या कणकवलीच्या टोटल पाणी योजनेचा सर्वे करून कुठे एक्स्ट्रा टाक्या पाहिजे, कुठे ईएसआर पाहिजे, कुठे पंपिंग कॅपॅसिटी वाढवली पाहिजे, पाईपलाईन वाढवली पाहिजे याचा सविस्तर सगळा प्रकल्प अहवाल तयार करून अंदाजपत्रके तयार करून आज ही अंदाजपत्रके अंतिमतः चीफ इंजिनियर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ठाणे पनवेलला आहेत. याची फक्त इस्टिमेटला टीएस घेऊन हे काम निधीच्या उपलब्धतेनुसार सुरू करायचं आहे. आणि असताना सुद्धा या कामापोटी साधारण 22 कोटीचा इस्टिमेट झालेला आहे आणि त्याचे 0.5%ने 11 लाख रुपये एमजीपी सिंधुदुर्गला नगरपंचायत देणे आहे. त्यातले 5 लाख रुपये नगरपंचायत कणकवलीने एमजीपीला ऍडव्हान्स म्हणून दिलेले आहेत. त्याचे मी तुम्हाला ह्याचे पुरावे देतो. आणि असं असताना सुद्धा यानं ही जी वॉटर स्कीम आहे ही जवळजवळ 50 कोटीच्या वर गेली पाहिजे. शासनाची पीएमसी असल्याने करणार नाही म्हणून त्यांनी हे पैसे खर्च होऊन हे काम पूर्ण झालेलं असूनही नवीन अंडरग्राउंड ड्रेनेजच्या डीपीआर बरोबर वॉटर सप्लायचं सुद्धा हीच कामाची पीएमसी नेमण्याबाबत निविदा मागवलेली आहे. अजून या बाबतीत आम्ही कागदपत्र मागवले आहेत पण आचारसंहिता असल्यामुळे ते फोडलं गेलं नाही, ओपन केलं गेलं नाही. त्यानंतर ते ओपन केल्यानंतर आपल्याला त्याचे पुरावे दिले जातील. आणि यांना फक्त ह्या प्रोजेक्टच्या कॉस्ट वाढवायच्या आहेत आणि प्रोजेक्ट पूर्ण झालेला असूनही परत त्या कामाचं हे टेंडर लावतायत. आणि ह्याच्यावर आपण 11 लाख रुपये म्हणजे 5 लाख दिले, 6 लाख रुपये देणे आहे म्हणजे ह्या निधीचा अपव्यय होणारच आहे. आणि जे एमजीपी स्टँडर्ड एनजीओ आहे यांनी केलेलं काम यांना पसंत नाही. यांनी नवीन पीएमसी नेमायच्या बाबतीतलं हे टेंडर काढलेलं आहे की जेणेकरून ह्याची कॉस्ट साधारण 50 ते 60 करोड पर्यंत होईल आणि नंतर ह्यांना ही माया गोळा करायला मिळेल.
त्यामुळे ह्याची सुरुवात आजपासून त्यांनी केलेली आहे. याचा श्री गणेशाचा हे श्रीफळ यांनी वाढवलेलं आहे. या बाबतीत या पुराव्यानिशी मी आपल्याकडे तुम्हाला सगळे कागदपत्र देतो. ही 5 लाख रुपये जे देयक दिलेलं आहे त्याचं व्हाउचर आहे ऑफिशियल अकाउंट डिपार्टमेंटचा. आता मुद्दा असा आहे की तुम्ही बघितलात कणकवली सर्वे सुद्धा चालू आहे कुठे कुठे. हे अजून टेंडर ओपन झालं नाही, ठेकेदार ठरला नाही, तरी तुम्हाला ह्याचं कामाचं सर्वे करताना तुम्हाला दिसतील. काही ठिकाणी कामं आबाळ फाटल्याने ठिगळं लावायला चालले, तसे कुठेतरी कॉन्क्रीट, कुठेतरी डांबर टाकण्याचं केविलवाना प्रयत्न करतायत. तसं कुठचंही काम नगरपंचायत मार्फत कुठच्याही फंडातून कुठच्याही स्कीम मधून झालेलं नाही. आपण चौकशी करा. आणि अशा प्रकारचं जे काही ह्याची सुरुवात आहे ही आम्ही आणून पाडणार. या बाबतीत आम्ही कालच सर्व नगरसेवक सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडमांकडे गेलो होतो. त्यांना आम्ही निवेदन दिलंय आणि हे प्रकरण आपल्या मार्फत, आपल्या सर्वांच्या मार्फत जनतेच्या सुद्धा दरबारात गेलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहोचवावं. कणकवलीचा विकास व्हावा, विकासाचे प्रश्न सुटावेत म्हणून कणकवलीकरांनी यांना नगराध्यक्षपदी बसवलं. पण आता तुम्ही पाहिलं असाल सातत्याने नगराध्यक्ष आठवड्यातून 1-2 वेळा असतात, नाही तर पूर्णपणे ते आता मुंबईला असतात. याच्याही तुम्हाला माहित आहे की हे प्रत्येक पक्षाकडे, भारतीय जनता पक्ष किंवा शिंदेकडे या पायऱ्या झिजवतायत आणि डिमांड करतायत, मला महामंडळ द्या, मला 200 कोटी द्या, मग मी तुमच्यात येतो, हे येतो, ते येतो. त्यांना कशाला पाहिजेत महामंडळ, विधान परिषदा? जनतेने कणकवलीच्या विकासासाठी बसवलंय. यांना ज्ञात पाहिजे की तुमच्या विकासासाठी तुम्हाला बसवलेलं नाही. तेव्हा कणकवलीचा विकास कसा होईल, कणकवली ही कशी आणखी चांगली उन्नतीने पुढे जाईल याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या विकासाचा करून चालणार नाही. हे आता कणकवलीकरांच्या हळूहळू लक्षात येत आहे. आणि म्हणून ह्या प्रकारचा कुठच्याही प्रकारचा जो निधी, मोठी इस्टिमेट फुगवायची आणि पैसे गिळंकृत करायचे, हा प्रकार कुठच्याही परिस्थितीत आम्ही तिथे बसलोय करू देणार नाही. कणकवलीकरांना जे आश्वासन दिलंय ते आम्ही तंतोतंत पाळणार आणि कुठच्याही जनतेच्या पैशाचा अपव्यय आम्ही हाणून पाडणार. धन्यवाद. आता काय विचारायचं? कणकवली नगरपालिकेचं तुम्ही म्हटलं तेव्हा 17 मध्ये झालेलं आहे, म्हणजे 17 मध्ये नवीन याचा डीपी आहे, काय म्हणतो सर्वे डीपीआर देण्याबाबतचा ठराव झाला. त्यानंतर नगरपंचायतने त्यांना ऑर्डर्स केल्या एमजेपीला. एमजेपीचं सर्वे करून द्या, डीपीआर बनवा आणि इस्टिमेट करा आणि पुढची कामं एमजेपी मार्फत करा. तर महाराष्ट्र राज्याचं कुठच्याही पाणी विषयक काम जे आहे हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करते आणि ती शासकीय अथॉरिटी आहे. पण त्यांनी केलेलं इस्टिमेट यांना मान्य नाहीये. तुमच्या लक्षात घ्या, ह्यांना 50 कोटी पर्यंत किंवा आणखी ते वाढवून घ्यायचं आहे आणि म्हणून ते केलेलं काम, त्याचे पैसे ते 5 लाख दिले, 6 लाख दिले, जवळजवळ 6च्या वरती होते. आणि म्हणून आपल्याला ही एजन्सी नेमून ह्याचं पर्सेंटेज वाढवून काही गिळंकृत केलं पाहिजे आणि इस्टिमेट फुगलं तर आणखी काहीतरी मोठी माया गोळा करावी मिळेल. आणि ह्या उद्देशाने असलेलं काम सुद्धा रेडी आहे. हे काम रेडी असलेलं काम मात्र सुद्धा ह्यांनी टेंडर लावलेलं आहे. टेंडर प्रक्रिया ही प्रशासनामार्फत होते. मग आता तुम्ही जे म्हटलात की टेंडर ओपन होण्याच्या पूर्वी एजन्सी किंवा काही लोक काम करतात या संदर्भात, तर मुख्याधिकाऱ्यांची याबाबत काय चर्चा झाली आहे किंवा मुख्याधिकाऱ्यांची या संदर्भातली भूमिका काय आहे? आता तुम्ही पत्रकारांनी त्यांना ठरवलंय, तुकाराम मुंडे, पी चंद्रशेखर सारखी, 21 कामं रद्द झाली. या ठरावाच्या विरोधात मुख्याधिकारी शासनाकडे गेले पाहिजे होते 308 कलमाखाली. मुख्याधिकारी आपला रिपोर्ट देत आहेत कलेक्टरना की हे चुकीचं आहे, कामं रद्द होणं, नगरपंचायतीचं नुकसान होईल, हे होईल. आणि त्या मात्र हे सांगताना मुख्याधिकारी 308 खाली जात नाही.
हा सुद्धा ठराव त्यांनी घेतल्यानंतर हे काम पूर्ण झालेलं असताना त्याचे ऍडव्हान्स 5 लाख रुपये दिलेले असताना आणि पुढचे द्यायचे असताना सुद्धा मुख्याधिकाऱ्यांनी हे काम सोडून अंडरग्राऊंड ड्रेनेजचा लावलं पाहिजे होतं. तेव्हा त्याला आमचा काही विरोध नाही. तर अंडरग्राऊंड ड्रेनेजचा सर्वे झाला पाहिजे, डीपीआर झाला पाहिजे आणि निधी उपलब्धतेनुसार अंडरग्राऊंड स्कीम सुद्धा शहरात आली पाहिजे. ती खरी गरज आहे. पण ह्याच्या नावाखाली हे सुद्धा ह्याची माया गोळा करायचं काम जसं सत्ताधारी करतायत तसंच मुख्याधिकाऱ्यांचा त्याला एक अप्रत्यक्षरित्या सपोर्ट आहे असंच म्हणावं लागेल. नाही तर हे काम सोडून त्यांनी अंडरग्राऊंड सिवरेज जे आहे ना प्लॅनचं स्कीमचं ते लावलं असतं. ₹5 लाख MGP ला भरलेले आहेत आणि अजून किती रक्कम भरायची? जवळजवळ त्यांचं 0.5% त्यांचं या डीपीआर बनवायचं आणि इस्टिमेट करायचं आणि पुढील इतर सगळी कामं पार पाडण्यासाठी 2.5% असे एकूण 3% आहे. पण आता 0.5% डीपीआरचं आणि इस्टिमेटचं दिलं पाहिजे. 22 कोटीच्या घरात हे इस्टिमेट गेलंय जे टीएसला गेलंय ते म्हणजे साधारण 0.5% ने म्हटलं तरी 11 लाख रुपये आपण देणं DPR लागतं. ने त्याचं बरं त्याचे 5 लाख आपण दिले. आता उर्वरित 6 लाख तरी कमीत कमी त्यांना दिले पाहिजे. हे आधी 11 लाख फुकट जाणार आणि हे काम रेडी आहे. जी शासनाची अथॉरिटी स्पेशल अथॉरिटी आहे त्यांनी केलेलं आहे आणि असं असताना सुद्धा नवीन हे टेंडर काढतायत. ह्यात फक्त एवढंच आहे की ह्यांना मोठा हयात फुगवायचा आहे. यांचं आधीच ठरलं, यांची पार्टनरशिप सुद्धा ठरली. काही माजी आमदार त्यांचाही मुलगा याच्यात हे सगळं मिले जुले सगळं आहे. हे हळूहळू तुमच्या समोर पुढे येईल. पण असं आम्ही कुठच्याही परिस्थितीत हे घडू देणार नाही. लोकांचे पैसे फुकट याचं उत्तर त्यांनी स्वतः द्यावं. तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांना विचारा हे पैसे भरणार कोण. बरं ह्याने ठराव दिला ह्या टाक्या गरजेच्या आहेत, आणखी टाकी व्यवस्था पाहिजे, हे पाहिजे. म्हणजे जी राज्याची टेक्निकल एजन्सी आहे त्याहीपेक्षा हे मोठे तज्ज्ञ आहेत. ज्या जुन्या टाक्या आहेत त्या जीर्ण झालेल्या नाही. हे इस्टिमेट आणि डीपीआर करताना आम्ही होतो, आम्हाला माहिती आहे. ह्या जुन्या टाकींचं सुद्धा ऑडिट झालेलं आहे गव्हर्नमेंट डिप्लोमाकडून आणि त्यांनी 30 वर्ष सुद्धा अजून या भक्कम आहे. या बाबतीतले रिपोर्ट दिलेले आहेत. तुम्ही ह्या नगरपंचायतीतून जे आम्ही मागवलंय हे आम्हाला अजून उपलब्ध दिलं नाही त्यांनी. आणि हे सगळं असताना हे ठरवत आहेत की त्या टाक्या खराब आहेत, अजून पाहिजे. म्हणजे माझ्या मते ह्यांनाच पीएमसी नेमलं असतं ना, कशाला नवीन प्रायव्हेट कशाला आणि एमजीपी कशाला. तर ते माझ्या मते मला वाटतं मुख्याधिकाऱ्यांनी ह्याच टीमपैकी ह्यांना एक्सपर्टना कदाचित नेमून डीपीआर बनवलं पाहिजे. पण जे आपण जसं म्हणतोय की 50 कोटीचं हे टेंडर फुगवायचं असा त्यांचा एक उद्देश आहे आणि त्यामागे हा उद्देश असण्यामागे नेमकं कारण काय असेल की कोणी ठेकेदार त्यांनी असा संभाव्य निश्चित केला आहे का? तर दुसरी गोष्ट 50 लाखाच्या आधीच आपण जसं म्हणालात 50 कोटीच्या आधीच आपण जसं म्हणालात की 0.5% आणि वरचे 2.5% 3% बघितलं तर 1.5 कोटीचा भूर्दंड जो आहे तो कणकवलीच्या नागरिकांना बसणार आहे. कोण असेल संभाव्य ठेकेदार? त्यांचं काय असेल? कोण नाही, तो आता जेव्हा हे टेंडर ओपन होईल ना तेव्हाच आपल्याला समजेल ना. आता ह्या क्षणाला हे बोलणं उचित होणार नाही. तुम्ही आता उल्लेख केला होता की माझ्या आमदाराचा म्हणून त्या संदर्भात असू देत, येईल ना. माझे आमदार बरेच आहेत, त्यांनाही मुलं आहेत, मुलगे सुद्धा आहेत. येईल, समोर येईल, काही दिवसात येईल. माझे आमदार महायुतीतला आहे की महाविकास आघाडीतला आहे? आता तो रंग बदलत असतो 6 महिन्याने. आता मी काय सांगू, आज काल रात्री किंवा आज सकाळी कुठे असतील आणि पूर्वी कुठे कुठे होते. ते युतीत होते, महायुतीत होते, आघाडीत होते आणि आघाडीच्या बाहेर होते. काय असतील येत आधी नाव तरी येऊन देत, समोर येऊन देत, मग आपण बोलू. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतला, तुम्ही तक्रार दिला, जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितलं? जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही ही वस्तुस्थिती सांगितली. जिल्हाधिकाऱ्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं आणि सांगितलं की यावर मी संबंधितांना बोलून घेते, याची माहिती घेते आणि त्यानंतर मग पुढे जी काही त्याच्यावर प्रोसिजर आहे, कार्यवाही आहे ते करते योग्य. असंच सांगितलं. शेवटी आम्ही आत्ता लगेच विचारणार कसं काय केलं ते दिसेल पुढे.
वस्तुस्थिती समजावून घेतील सन्माननीय जिल्हाधिकारी आणि त्यावर उचित निर्णय देतील. म्हणतो 21 कामाची मागील टेंडर रद्द करण्यात गेली त्या सरकारने. त्या संदर्भात तुम्ही कलेक्टरकडे जाणार होता किंवा गेलात म्हटलं. हो. त्या संदर्भात कलेक्टरने काय डिसिजन दिलं आहे? नाही, ती आमची त्यावर म्हणणं सगळं दोन्ही बाजूचं ऐकून घेतलं सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आणि त्यानंतर तो विषय निर्णयाला राखून ठेवला आहे. आता कधी अजून तर आजपर्यंत तर माझ्यापर्यंत त्याचा निर्णय आलेला नाही. जेव्हा येईल तेव्हा मला समजेल, आपल्याला समजेल आणि तो समोर येईल. घेतलं नाही.